टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 63 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सिद्ध केली शेतकरी बद्दल बांधिलकी। शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ऐतिहासिक घोषणा केली। राज्यातील 63 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। राज्यातील 50 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। 2019 ची महात्मा ज्योतिबा फुले योजना, या योजनेतील 13 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी थेट 2 लाखांपर्यंत लाभ। अटींमध्ये शिथिलता। 2021-22 सन 2022-23 मधील अवर्षण, 2025-26 2026-27 मधील अतिवृष्टी व अल निनोचा प्रभाव विचारात घेऊन निकषांमध्ये बदल। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश, इच्छाशक्ती, काम करण्याची धमक, नेतृत्वावर विश्वास आणि शेतकऱ्यांविषयी संवेदना असणारे विधिमंडळचे प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी 23 जून रोजी सभागृहात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांसह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जुन्या कर्जमाफी योजनेतील अटी रद्द करण्याची मागणी केली। त्याचीच फलश्रुती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उपलब्ध करून दिले। सभागृहात मुख्यमंत्र्यांनी आमदार सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांना श्रेय दिले। आमदार सावरकर म्हणाले, हा निर्णय फक्त एका आमदाराचाच नव्हे तर तमाम शेतकऱ्यांचा सन्मान आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले। संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।